तुम्ही ही वडापाव बनवता पण बाहेरच्या टेस्ट सारखी टेस्ट देत नाही ना. चला आज मी सांगते झटपट आणि बाहेरच्या टेस्ट सारखी टेस्ट देणारे वडापाव कसे बनवायचे. काय करायचं, बटाटे घ्यायचे 4-5 शिट्ट्या देऊन कुकरला, थंड करून सालं काढून आबडधोबड बारीक करून घ्यायचे. लगेच मसाल्यासाठी हिरव्या मिरच्या घ्यायच्या, खूप सारी कोथिंबीर, लसूण, जिरे आणि कढीपत्त्याचे पानं सुद्धा घ्यायची. याच्यातच बारीक करून घ्यायचे. लगेच कढईत तेल टाकायचं. तेल गरम झालं की लगेच हा हिरवा मसाला द्यायचा त्याच्यात टाकून अर्धा मिनिटं परतायचा. हळद टाकायची, लगेच बारीक केलेलं बटाटा त्याच्यात टाकून द्यायचं. आता मीठ टाकायचं आणि आबडधोबड त्याला परतायचं फक्त एखादं मिनिटं आणि लगेच घ्यायचं थंड करून लगेच कोथिंबीर घ्यायची याच्यावरनं अशी टाकून कापून आणि लगेच गोळे करायचे पाहिजे तसे साईडला करायचे आणि लगेच पीठ घ्यायचं मळायला. पिठामध्ये टाकायची हळद, खायचं सोडा अर्धा चमचाचा पण अर्धा आणि मीठ टाकायचं आणि आता गरम गरम कडकडीत मऊन यायला द्यायचं. असं पिठावर 2-3 चमचे टाकायचे तेलाचे आणि पाणी टाकून घ्यायचं ना पीठ खालून आणि जास्त पातळ पण नाही करायचं बरं का, मी व्हिडिओ मध्ये दाखवते तसंच करायचं आणि लगेच गरम गरम तेलात असे वडे सोडून द्यायचे. आता याला बारीक मोठ्या गॅसवरती 2-3 मिनिटांसाठी चांगलं तळून द्या. असे कुरकुरीत वडापाव तयार होतात ना, जबरदस्त. तुम्ही जर एकदा हे वडापाव खाल्ले ना तर बाहेरचे कधीच आणणार नाहीत असे वडापाव होते. फक्त मी जेवढं टाकलंय व्हिडिओ मध्ये तेवढंच तुम्ही टाकून बनवून बघा, लय भारी वडापाव होते. आता इथं मी चटण्या पण बनवल्या होत्या पण ते काही व्हिडिओ मध्ये दाखवले नाही. तुम्ही बनवून घ्या खायला. मग तुम्ही टेस्टी वडापाव कधी बनवणार आणि बनवले का मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ दुसऱ्याला पण शेअर करायचा म्हणजे ते पण बनवणार.